आज आपण इयत्ता 12वीचं अर्थशास्त्र पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला प्राप्त होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. इयत्ता 12वी अर्थशास्त्र हे 2020 मध्ये चेंज झालं आहे. बदललेल्या नवीन अर्थशास्त्रामध्ये एकूण 10 लेसन्स आहे. हे सर्व प्रकरण आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत. त्यातलं पहिलं लेसन आज आपण घेणार आहोत, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. इयत्ता 11वी मध्ये आपण अर्थतज्ञांनी दिलेल्या अर्थशास्त्राच्या विविध व्याख्या अभ्यासल्या आहेत. इयत्ता 12वीच्या या पहिल्या लेसनची प्रस्तावना आपण पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या लेसनचा प्रस्तावना. आधुनिक अर्थशास्त्रांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन प्रमुख शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षवा भाग. ही संज्ञा मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून आली आहे. स्थूल म्हणजेच मोठा म्हणजेच समग्र. ही संज्ञा मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. या शब्दाचा वापर म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला. अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र. तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक प्रकरणामध्ये या ठिकाणी छोटे छोटे कॉलम्स दिले आहेत आणि ते कलरफुल्स आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना वाचताना जास्त इंटरेस्ट वाटेल आणि ते जास्त काळजीपूर्वक ते पॉईंट्स वाचतील. या उद्देशाने कलरफुल पॉईंट दिलेले आहेत. त्यातील पहिला पॉईंट्स आपण बघूया. रॅग्नर अँटन किटल फ्रिश 1895 ते 1973 हे नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॅन टिबर्चेन सोबत प्राप्त झाला. फ्रिश हे अर्थमितीशास्त्राचे जनक होते. अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उद्योगाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल इत्यादींचा समावेश होतो. तर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचं काम केलेलं दिसून येतं. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला. इतर अर्थशास्त्रज्ञ
J.S. पिगू, J.R. हिग्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले दिसून येते. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर मीन्स मायक्रो इकॉनॉमिक्सच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र हा दृष्टिकोन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अगोदरपासूनच अस्तित्वात होता. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा म्हणजेच निसर्गवादी विचारवंत म्हणजे फ्रेंच विचारवंत फिजिओग्राफिसी मीन्स फ्रेंच विचारवंत राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारशी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थव्यवस्थेच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, प्राध्यापक J.S. मिल, यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आढळते. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे समग्रलक्षी जे विश्लेषण होते ते सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. म्हणजे सूक्ष्मलक्षी जे आर्थिक विश्लेषण होते ते 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अस्तित्वात राहिले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स म्हणजे जागतिक महामंदी म्हणजे 1930च्या नंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत प्रसिद्ध झाले. ते 1936 मध्ये प्रकाशित झाले. म्हणजे केन्स यांचे जे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांताविषयी जे पुस्तक होतं ते 1936 मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केले. म्हणजे स्थूल पातळीवर केले, समग्र पातळीवर त्याचा अभ्यास केला आर्थिक समस्यांचा. आणि त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय जर कुणाला जात असेल तर ते लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉलरा, आर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे. आता आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेरी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत. अजून काही व्याख्यांची चर्चा आपण या प्रकरणात करणार आहोत. त्यापैकी मॉरिस टॉप यांची अर्थव्यवस्थेची व्याख्या. मॉरिस टॉप यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था होय. म्हणजे मॅक्रो लेवलवर जो अभ्यास केला जातो, सूक्ष्म पातळीवर जो अभ्यास केला जातो त्यालाच सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं, असं मॉरिस टॉप यांचं म्हणणं आहे. A.P. लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते.
मायक्रोस्कोप जसं सूक्ष्मदर्शकाद्वारे जसं पाहिलं जातं, तसंच सूक्ष्मलक्षी अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिलं जातं असं समजलं जातं, असं AP लर्नर यांचं मत आहे. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातूनच पाहिले जातं असं AP लर्नर यांचं मत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची प्रामुख्याने 3 घटकामध्ये व्याप्ती आपल्याला आढळते. एक म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. 2 उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. आणि 3 आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. ह्या 3 घटकांमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सामावलेली आहे. वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांताचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक मागणीचे विश्लेषण आणि दुसरं पुरवठ्याचे विश्लेषण. कारण वस्तूची किंमत निर्धारित होत असताना वस्तूला असणारी मागणी आणि वस्तूचा पुरवठा या दोघांच्या समन्वयातून वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे यात अभ्यासले जाते. तर उत्पादन घटकांच्या किमती निश्चितीचा सिद्धांत याचे 4 भाग पडतात. प्रामुख्याने खंड, वेतन, व्याज आणि नफा. तर आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचे 3 प्रमुख भाग पडतात. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता व एकूण आर्थिक कार्यक्षमता. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहूया. वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत यामध्ये वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजेच वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. दुसरं म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे उत्पादन घटक आहेत हे उत्पादन घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास मदत करते. तिसरा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगत्याच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. त्यातलं पहिलं आपण पाहूया उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी साधनसामग्री उपलब्ध आहे जशी खनिज संपत्ती, वनसंपत्ती, भूमिसंपत्ती, मनुष्य संपत्ती ही जी साधनसामग्री आहे अर्थव्यवस्थेची साधनसामग्री आहे याचा जास्तीत जास्त उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसे निर्माण करता येईल याचा अभ्यास यामध्ये केला जातो. दुसरा आहे उपभोक्त्यांच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोक्त्यांच्या क्षेत्रातील कार्यक्षमता यामध्ये संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे
म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू व सेवांची निर्मिती होते त्या वस्तू व सेवा संपूर्ण समाजापर्यंत वितरित होऊन त्यापासून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त समाधान कसे प्राप्त होईल याचा अभ्यास यामध्ये केला जातो. तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना कोणत्या वस्तू अधिक गरजेच्या आहेत अशाच वस्तू जास्तीत जास्त निर्माण करणे याचा अभ्यास यामध्ये केला जातो. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही. या शाखेमध्ये बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्यवित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहेत. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासात याचा समावेश होत नाही. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहूया. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहेत ते वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते. जसे सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे आणि म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असंही म्हटलं जातं. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती कशा प्रकारे निर्धारित होतात, वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी उपलब्ध होणारे जे उत्पादन घटक आहेत त्या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याविषयीचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. तिसरा आहे आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्राचे तिसरं वैशिष्ट्य आंशिक समतोल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजेच समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. सहावं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वांचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजेच एक वाढीव नकामुळे एकूण परिमाणात
होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. सीमांत तत्व म्हणजे काय? किंवा एक वाढीव नगामुळे एकूण परिमाणात कशा प्रकारे बदल होतो हे आपण थोडं बघूया. जर समजा तुम्ही 5 सफरचंद खाल्ल्यामुळे जर तुम्हाला जी उपयोगिता प्राप्त होत असेल ती 100 असेल. आणि 6वा नग घेतल्यावर तुमची एकूण उपयोगिता 110 अशी होत असेल. तर यामध्ये जो वाढीव नग आहे आणि ज्याची भर पडल्यामुळे तुमच्या सीमांत म्हणजे एकूण उपयोगितेत वाढ झाली आहे. ती कितीने वाढली आहे? 10ने. 5 नगांमुळे प्राप्त होणारी जी उपयोगिता होती ती 100 होती. परंतु 6वा नग वाढवल्यामुळे एकूण उपयोगिता 110 झाली. म्हणजे जो 6व्या नगापासून जी उपयोगिता प्राप्त झाली ती सीमांत उपयोगिता आहे. आणि ती किती आहे? 10. या सीमांत तत्वाचा वापर करून उत्पादक आणि उपभोक्त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास मदत होते. याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे पाहणार आहोत. 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्प अधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती मर्यादित स्वरूपाची आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरतेच मर्यादित असते. पुढील मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. किंमत निर्धारण. पहिलं महत्त्व आहे किंमत निर्धारण करणे. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. दुसरा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयुक्त ठरते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यामध्ये वस्तूंच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. यामध्ये शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप या ठिकाणी गृहीत धरले आहे. तिसरा घटक आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास उपयुक्त ठरते. चौथं महत्त्व आहे आर्थिक प्रारूपाची निर्मिती, म्हणजे आर्थिक मॉडेलची निर्मिती किंवा प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीची आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्यक ठरते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. 5वं महत्त्व आहे
व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादी घटकांचा समावेश होतो. 6वं महत्त्व आहे शासन उपयुक्त. सरकारी कर धोरणे, सार्वजनिक खर्च धोरणे, किंमत धोरणे यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. ही धोरणे संसाधनांची जी कार्यक्षमता आहे ती वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनाला मदत करते. सातवं महत्त्व आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याचाही अभ्यास करते. नेक्स्ट आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. स्थूल म्हणजे समग्र, म्हणजे एकूण. स्थूल म्हणजे मोठा, समग्र पातळीवर. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पाहूया. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी ही अर्थव्यवस्थेची एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे समग्र घटकांचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. प्राध्यापक जे एल हॅन्सेन यांच्या मतानुसार स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करता येतो किंवा केला जातो. तर दुसरी व्याख्या प्राध्यापक कार्ल शापिरो यांच्या मतानुसार स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही तक्त्याद्वारे स्पष्ट होईल. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्र प्रामुख्याने 4 भागात विभागले आहे. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, दुसरं सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, तिसरं आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि चौथं विभाजनाचा समग्र लक्ष सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांताचे 2 भाग पडतात. एक म्हणजे उपभोग फलनाचा सिद्धांत आणि दुसरा गुंतवणुकीचा सिद्धांत. उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत या दोघांच्या एकमेकांवर असणाऱ्या प्रक्रियेतून व्यापार चक्राचे सिद्धांत ठरत असतात किंवा व्यापार चक्र कसे निर्माण होते याचा अभ्यास यात केला जातो. त्यामधलं आपण पहिलं पाहूया उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, रोजगार, रोजगार पातळी, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करतात. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलांचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे.
याचा सविस्तर अभ्यास पुढील प्रकरणात आहेच. दुसरं म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशा प्रकारे निश्चित होते आणि त्यांच्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते आणि त्यामुळेच तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे तेजी आणि मंदी निर्माण झाल्यामुळे तेजी व मंदीच्या निर्मितीमुळे ज्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीवर जो परिणाम होतो त्याचा संपूर्ण अभ्यास करणे महत्त्वपूर्ण ठरते. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. नेक्स्ट आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. यामध्ये अल्पविकसित आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना सुनिश्चित केली जाते किंवा सुचविले जाते. नेक्स्ट पॉइंट आहे विभाजनाचा समग्र लक्ष सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडित आहे. समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पहिलं स्थूल अर्थशास्त्राचे किंवा समग्र अर्थशास्त्राचे पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, जसे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध घटक, राष्ट्रीय उत्पन्नाची मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. हे एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण यामध्ये स्पष्ट केले जाते. तिसरा मुद्दा आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदाहरणार्थ जसे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. म्हणजे समग्र अर्थव्यवस्थेमध्ये यांचा एकमेकाशी कसा संबंध आहे हे विचारात घेतले जाते. जसे गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि शेवटी आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. पाचवं वैशिष्ट्य आहे राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोर्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय. जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडांची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. त्यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यातील फरक दर्शविला जातो. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो.
म्हणजे आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटक कशा प्रकारे सहभागी होतात यांचा अभ्यास यात केला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाची वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी. प्रारूप म्हणजे मॉडेल. नेक्स्ट सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारणपणे किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी आणि त्यामध्ये होणारे बदल कसे होतात याचा अभ्यास यामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सध्याची परिस्थिती किंवा सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी होय. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ यंत्रणा किंवा भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे यासारखे. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहूया. आता वैशिष्ट्ये आपण हाताळली किंवा पाहिली आणि आपण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे महत्त्वाचे आहेत ते आपण पाहूया. पहिलं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. समग्र आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. म्हणजे स्थूल आर्थिक विश्लेषण हे आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देत असते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यासाठी सहाय्यक ठरते. म्हणजे गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण आर्थिक चलाचे वर्तन कशा प्रकारे आहे यांचा अभ्यास करण्यास हे सहाय्यक ठरते. नेक्स्ट आहे आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण उपयुक्त ठरते. नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्यासमोर आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करताच येत नाही. नेक्स्ट आहे आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजून घेण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरते किंवा मदत करते. पाचवं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी समग्र अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळामध्ये अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांबरोबर केली जाते. नेक्स्ट आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. समग्र लक्ष अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या व एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलाशी संबंधित आहे आणि याचा अभ्यास सूक्ष्म अर्थव्यवस्थेमुळे शक्य आहे. स्थूल अर्थव्यवस्थेमुळे किंवा स्थूल अर्थशास्त्रामुळे किंवा समग्र अर्थशास्त्रामुळे शक्य आहे. सातवा मुद्दा आहे सामान्य रोजगार पातळी. समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास उपयुक्त ठरते. एका दृष्टिक्षेपात तुलनेसाठी आधार म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक आपण पाहूया. अर्थ काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा? प्रथम अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते, तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. साधने. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा याशी संबंधित आहे, तर समग्र अर्थशास्त्र हे समग्र मागणी आणि समग्र पुरवठ्याशी संबंधित आहे. व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादीशी संबंधित आहे. तर समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा या घटकांशी संबंधित आहे. महत्त्व. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंमत निर्धारण करताना किंवा किंमत निर्धारण प्रारूपाची निर्मिती करताना, व्यावसायिक निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादीमध्ये महत्त्वपूर्ण ठरते. सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांताशी संबंधित आहे, तर स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताशी संबंधित आहे. उदाहरण सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पादन यांचा अभ्यास केला जातो, तर समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन इत्यादींचा अभ्यास केला जातो. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते क्लिअर करूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला प्राप्त होतील. थँक्यू.